प्रशासनाचे खूप खूप आभार आहे. यंदाच्या दिवाळी हंगामात एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाला तब्बल 301 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. सर्वाधिक उत्पन्न हे पुणे विभागाने मिळवलं आहे. त्या खालोखाल धुळे आणि नाशिक या विभागांचा क्रमांक लागतो. यावर्षी 18 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या दिवाळीच्या 10 दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी 30 कोटी याप्रमाणे तब्बल 301 कोटी रुपये उत्पन्न मिळालं आहे. विशेष म्हणजे दिवाळी सुट्टीच्या परतीच्या दिवशी 27 ऑक्टोबरला 39 कोटी 75 लाख रुपये उत्पन्न मिळवून या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम एसटीने केला आहे. एसटीच्या 31 विभागात 20 कोटी 47 लाख रुपये इतकं उत्पन्न झालं असून सर्वाधिक उत्पन्न हे पुणे विभागातून झालं आहे. त्यानंतर धुळे विभागातून 15 कोटी 60 लाख आणि नाशिक विभागातून 15 कोटी 41 लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे. मागील वर्षीच्या दिवाळी हंगामापेक्षा यंदा महामंडळानं तब्बल 37 कोटी रुपये जास्त उत्पन्न मिळवलं आहे. मागील काही दिवसात पुणे जिल्ह्यात